पुण्याप्पा शिंगारी, कृष्णाजी शिंगारी अशी अशी अनेक सवंगडी होती। बाळूमामाने सांगितलं बाबा हो, तुम्हाला जोपर्यंत माझ्या मेंढ्या राखणं होतंय ना तोपर्यंत माझ्या मेंढ्या राखा। अरे ऐका, तुम्हाला जोपर्यंत माझ्या मेंढ्या राखणं होतंय ना तोपर्यंत मेंढ्या राखा, आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना, अरे सोडा अनुराधमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेंढ्या नाही राखल्या ना तर जगात बाळूधनगड नाव सांगितलं। शब्द माझ्या बाळूमामाचा म्हणून मामाने सांगितले तुमच्या गावामध्ये मेंढ्या आल्या म्हणजे काय असं नाही, अख्ख्या जगभर फिरायला जागा नाही। आणि तुमची भक्ती, तुमची निष्ठा आहे, तुमच्या मामावरती प्रेम आहे म्हणून मामा चालून तुमच्यापर्यंत आले आणि इथं आले। इथं आल्यानंतर मामाचा दरबार आहे ना तो स्वर्गासारखा स्वर्गगड हो। मामाने मेंढी केली, त्यांच्या कपाळाला भंडारा लावला, हातामध्ये काठी दिली, खांद्यावरती घोंगडं दिलं, सांगितलं मेंढ्या राखा। मेंढरावरती गेले, मेंढरावरती डोंगरावरती गेल्यानंतर मेंढ्या राखू लागली। राखता 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 एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला। आणि जाहीर सांगू का, मेंढ्या राखाव्या माणसाने जीवनात एकदा का होईना पण बाळूमामांच्या मेंढ्या राखाव्यात का, तर मामांच्या पुढे तुम्हाला शब्द देतो, माझ्या बाळूमामाची मेंढी राखणारा माणूस जीवनात कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही। मी तुम्हाला स्पष्टीकरणाचे सांगून देईल ऐका, मामांची जी सेवा करतो ना माणूस तो जीवनात कधी वाया जात नाही का, तर मामांचा शब्द एक करशील सेवा तर खाशील। इथं चाकरी केली तरच भाकरी, आणि इथं सेवेला किंमत आहे, मामा सेवेला फळ देत असतात। म्हणून मामांची मेंढी एकदा तरी माणसाने जीवनामध्ये राखावी, मामांची कुठली का होईना एक तरी सेवा या दरबारामध्ये करावी। मामाने कपाळाला भंडारा लावला, हातामध्ये काठी, वरती घोंगडे आहे आणि त्याला मेंढ्या राखायला लावलं। तो डोंगरावरती गेला, डोंगरावरती जात 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 मेंढ्या राखू लागला, राखता राखता गाऊ लागला, नाचू लागला, उड्या मारू लागला, नाचता नाचता म्हणायचा भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी, भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर म्हणून तुम्ही मामाच्या दरबारात आलो। अरे कोणी तुला येत नाही मामाच्या दरबारात, फार पुण्य लागतं, फार नशीब लागतं मामाच्या या दरबारामध्ये यावं लागतं। अरे हा दरबार आहे ना स्वर्गात हा सुख सोहळा आहे किंवा हा सुख सोहळा स्वर्ग नाही, या मामाने जो हात निर्माण केलेला स्थळ आहे ना हा स्वर्गात सुद्धा नाही। स्वर्गीय आम्हाला निश्चितांची देवा मृत्यूमुखी व्हावा जर मामा, अरे स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात आम्हाला या माणसाचा जन्म मिळू दे, मला मामाचा दरबार काय मिळू दे, त्यांना सुद्धा मिळत नाही। तुमचं आमचं भाग्य मोठे, हा मामाचा दरबार तुम्हाला मला पाय मिळतो, तुमचा आमचा धागा मामाची मुला म्हणून काय म्हणायचं भंडारा कपाळी अति भोगर काठी, भंडारा कपाळी अति भोगर काठी, राखी आणि मेंढ्या राखण्याचा आनंद जो आहे तो कुठं नाही बरं का। दिवस कसा गेला एवढी सेवा मेंढी माऊलीची मन भावी करताना आनंद असतो, फार आनंद असतो, तो अनुभव एकदा तरी जीवनामध्ये कधीतरी। ते मामाने सांगितलं मी त्या मेंढीची सेवा करतो, ते मेंढीची तुम्ही सुद्धा सेवा करा। ते सांगितलं मामा तुम्ही सामान्य नाही, तुमच्यापाशी करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, मामा तुम्ही सामान्य नाही, आम्हाला तुमची सेवा करू द्या। मामाने सांगितलं मी मेंढीची सेवा करतो पण माझी सेवा करू नका रे, मी देवाची जी सेवा करतो अगोदर त्याची तुम्ही करा। मामा कुठल्या देवाची सेवा करतो, कुठल्या
पांडुरंग परमात्म्याची. कुठल्या? पंढरपूरच्या